अहो ऐकलात का? आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक अशी रेसिपी जे बनवायला अतिशय सोपी आहे. फक्त आणि फक्त एकाच इन्ग्रीडियंट्समध्ये बनून तयार होते. कमीत कमी वेळेत बनून तयार होते. जास्त मेहनत लागत नाही, खूप जास्त पसारा होत नाही, पण खायला मात्र अप्रतिम लागते. लहान मुलांची तर फेव्हरेट आहेच, पण मोठ्यांना सुद्धा नक्कीच आवडते. तर चला मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. तर बघा, सगळ्यात आधी तर आपल्याला इथे एकच साहित्य लागणार आहे, ते म्हणजे कच्ची केळी. आज आपण कच्च्या केळीपासून मस्त असं स्नॅक्स बनवणार आहोत. तर हे केळीनं मला साईडच्या काकूनी दिलंय, बाजूला जी काकू असते आमच्या, त्या काकूनी दिलंय. त्यांचं केळीचं घड पडलेलं आहे, त्यामुळे त्यांनी मला भरपूर सारी केळी दिलेली आहे. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, केळीपासून काय-काय बनवता येतं. मी भरपूर साऱ्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. तर बघा, केळी घेतलेली आहे. केळी स्वच्छ आपल्याला आधी धुवून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, धुवून घेतल्यानंतर एका कुकरमध्ये ॲड करायचं आहे आणि 1 शिट्टी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी केळीला छान धुवून घेतले. त्यानंतर कुकरमध्ये ॲड केलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे. कारण मी केळी भरपूर ॲड केलेली आहे, त्यासाठी ते 2 ग्लास पाणी ॲड करून घेतलं आणि आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि शिजवण्यासाठी ठेवायचं आहे. खूप जास्त वेळ शिजवायचं नाही, फक्त 1 शिट्टी काढून घ्यायची आपल्याला. तर बघा, इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. 1 शिट्टी येईपर्यंत शिजवून घेतला. इथे कुकरची 1 शिट्टी आलेली आहे आणि आपली केळी खूप छान इथे शिजून तयार झालेली आहे. कुकरचं झाकण काढून घेऊया. जोपर्यंत पूर्णपणे स्टीम निघत नाही, तोपर्यंत कुकरचं झाकण काढायचं नाही. पूर्णपणे थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण काढायचं आहे. त्यानंतर बघा, इथे मी पूर्ण केळी काढून घेतलेली आहे. आता केळी आपल्याला केळीच्या वरची साल काढून घ्यायची आहे. तर एकदम इझिली निघते. केळी छान शिजलेली असते. तर काढायला खूप जास्त मेहनत लागत नाही. तर बघा, इथे मी केळीची साल काढून घेते. तर थोडीशी मला खूप गरम वाटत होती, म्हणून थोड्या वेळसाठी मी असंच ठेवून दिलेलं आहे थंड होण्यासाठी. आणि आता बघा, केळी बऱ्यापैकी थंडी झालेली आहे. आता हे सगळं मी सोलून घेणार आहे. सगळ्या केळीवरची साल काढून घेणार आहे. केळीवरची साल काढायला खूप जास्त वेळ लागत नाही किंवा खूप जास्त त्रास होत नाही. पटकन निघते, कारण पूर्ण केळी शिजलेली असते. एकदम सॉफ्ट झालेली असते, त्यामुळे पटकन निघते. जर निघायला थोडा त्रास वाटत असेल, तर चाकूने एक कट लावायचा हलक्या हाताने वरच्या साइडनी आणि त्यानंतर बघा, अशा पद्धतीने आपल्याला केळी इथे काढून घ्यायची आहे. इथे काही केळी पांढऱ्या आहेत, काही केळी थोड्याशा लालसर झालेल्या आहेत. हे कशामुळे झालेत मला तर माहिती नाही आहे. जर कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर अशाच पद्धतीने इथे मी सगळी केळी सोलून घेतलेली, त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे. आणि आता ही शेवटची केळी सुद्धा इथे मी सोलून घेतलेली आहे. आपल्या सगळ्या केळी इथे सोलून रेडी झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. आता लगेच आपल्याला हे सगळं आवरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपलं स्नॅक्स बनवायला घ्यायचं आहे. तर बघा, इथे मी केळीना 1 इंच साईजमध्ये कट करून घेतलेलं आहे. खूप मोठे कट केलेले नाही, छान असे छोटे-छोटे 1 इंच साईजमध्ये केळीला बारीक-बारीक कट करून घेतलेले तुम्ही ते बघू शकता. आणि केळी कट करत असताना एक मोठा, एक छोटा कट करायचे नाही. सगळे सारखे कट करायचे, म्हणजे आपण जो स्नॅक्स बनवणार आहोत ना, तो छान दिसतो दिसायला आणि खायला सुद्धा खूप छान होतो. तर बघा, इथे आपली सगळी केळी कट करून झालेली आहे. आता लगेच आपण तळून घेऊया हे सगळे पीस. तर कढईमध्ये इथे मी तेल तापण्याकरिता ठेवलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम करायचं आहे. त्यानंतर आपण जे केळी कट करून ठेवलेली आहे, ती केळी तेलामध्ये ॲड करायची आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे केळी तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, मी खूप वेळ तळलेलं नाही आहे. फक्त 1 ते 2 मिनिटापर्यंत मीडियम गॅसवर आपल्याला हे केळी तळून घ्यायची आहे. एकदम जास्त कडकडीत तेल करायचं, त्यानंतर टाकायचं, 1-2 मिनिटापर्यंत तळायचं आणि लगेच काढून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ तळत बसायचं नाही, कलर चेंज होईपर्यंत, कारण परत आपल्याला हे तळायचं आहे. तर बघा, पहिली बॅच तळून घेतलेली आहे, ही दुसरी बॅच ॲड करून घेतलेली आहे. तेल आधी कडकडीत गरम करायचं, गॅस फुल ठेवायचं. त्यानंतर केळी टाकायची आणि 1 ते 2 मिनिटानंतर लगेच केळी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर अशाच पद्धतीने ती मी सगळी केळी आपली तळून घेतलेली आहे. आता बघा, केळी तळून झालेली आहे. आता स्नॅक्स कसा बनवायचा ते बघूयात. तर बघा, इथे हाताने छान असं हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचं. खूप जास्त प्रेस करायचं नाही, की पूर्ण केळी बिखरून जाईल अशा पद्धतीने नाही. एकदम हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचं. बघा, अशा पद्धतीने फक्त केळी चपटी झाली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करायचं आहे आणि सगळी केळी आपल्याला अशाच पद्धतीने रेडी करून घ्यायची आहे. तळायला अतिशय सोपी आहे. तुम्ही जर एकाच वेळेला सगळे करून घ्याल ना, त्यानंतर पटकन तळून तयार होते. तर मी ते करून दाखवलेलं बघा. दोन्ही हाताच्या सेंटरमध्ये ठेवायचं. वरून हाताने हलक्या हाताने प्रेस करायचं. खूप जास्त प्रेस केलेलं नाही मी. हलक्या हाताने प्रेस केलेला आहे. फक्त केळीला चपटं करून घेतलेलं आहे. ते जे काप करून घेतले त्यांना बघा, अशा पद्धतीने. आणि आता लगेच मी तळून सुद्धा दाखवते. टाकत असताना तेल कडकडीत गरम करायचं, गॅस हाय फ्लेमवर ठेवायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये जे आपण स्नॅक्स बनवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. आलटून-पलटून दोन्ही साइडने छान असा क्रिस्पी होईपर्यंत, कलर येईपर्यंत, छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता, फक्त 2 ते 3 मिनिटं लागलेले आहेत. मस्त असे कुरकुरीत स्नॅक्स बनून तयार झालेला आहे आपला.
अजून एक बॅच तुम्हाला तळून दाखवते बघा. तेल छान कडकडीत गरम केलं. त्यानंतर याच्यामध्ये जे आपण तूप बनवलेले आहे ते ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आलटून-पलटून दोन्ही साइडने मीडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे 2-3 मिनिटापर्यंत, 5 मिनिटं सुद्धा लागू शकतात. कारण जोपर्यंत छान असे क्रिस्पी होत नाही, गोल्डन कलर येत नाही, तोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता आपली दुसरी बॅच सुद्धा तळून तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे हे तूप तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही याला तूप म्हणा, स्नॅक्स म्हणा किंवा केळीचे वेफर्स म्हणा, तुम्ही काहीही नाव ठेवू शकता याला, पण खायला मात्र अप्रतिम आहे. तर आपले हे केळीचे जे टूक आहे ते बनवून तयार झालेले आहेत. आता याच्यामध्ये थोडंसं आपण चटपटा फ्लेवर आणण्यासाठी इथे मी अर्धा चमचा इतकं मीठ ॲड केलेलं आहे, अर्धा चमचा इतकं मिरची पावडर ॲड करून घेतलेलं आहे आणि पाव चमचा इतका आपल्याला चाट मसाला ॲड करून घ्यायचा आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने छान मिक्स करायचं आहे. म्हणजे हे जे टूक आहेत ना, याला पूर्णपणे हे तिखट मीठ व्यवस्थित कोट झालं पाहिजे. अशा पद्धतीने हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चटणीसोबत किंवा सॉससोबत हे सर्व्ह करायचं किंवा तुम्ही असंही जरी खाल्लात ना, तरी खूप टेस्टी लागतो हे. तर आता मी तुम्हाला हे सर्व्ह करून दाखवते. तर बघा हे प्लेटमध्ये मी सर्व्ह करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे, किती क्रिस्पी झालेले आहेत. एकदम सुंदर असा मार्केटसारखा कलर आलेला आहे आणि छान असा चटपटा फ्लेवरसुद्धा आलाय. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली की नाही स्नॅक्स रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्याकडे अजून भरपूर केळी उरली आहेत. केळीपासून अजून काय-काय बनतं कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करायला विसरू नका. थँक